नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे, KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स कॉलेज नाशिक, अर्थात KTच्या महाविद्यालय. आज आपण वाणिज्य विभागाअंतर्गत जो विषय आहे ज्याचं नाव आहे की इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट अँड क्लिअरन्स, पेपर नंबर 2 याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरला आपण या विषयाचा उद्देश काय आहे, त्यानंतर सिलेबस काय आहे याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेतली. आज आपण प्रत्यक्ष या विषयाअंतर्गत जे काही पहिलं चॅप्टर आहे, जे काही पहिलं प्रकरण आहे, याबद्दल आपण या ठिकाणी आज विचार करणार आहोत. तर पहिल्या चॅप्टरमध्ये ज्याचं नाव आहे ते म्हणजे विम्याचे नियोजन. या अंतर्गत आपण जे काही खाली मुद्दे दिलेले आहेत, जसे की प्रास्ताविक, विम्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण या विषयाचं प्रास्ताविक त्या ठिकाणी बघूया. मानवास त्याच्या जीवितास, त्याच्या आप्तेष्टांच्या जीवितास किंवा मालमत्तेस हानी किंवा धोका पोहोचेल याची जाणीव नैसर्गिकपणे त्या ठिकाणी त्याला होत असते. त्यावेळेस अशा सर्व प्रकारचे धोके किंवा हानीपासून संरक्षण लाभावे याचा विचार व्यक्ती त्या ठिकाणी करत असतात आणि त्याबद्दल काहीतरी तरतूद करणे किंवा संरक्षण व्यवस्था करण्याच्या गोष्टींना त्या ठिकाणी मानव त्या ठिकाणी प्राधान्य देत असतो. सामान्यपणे निसर्गाने मानवासहित सर्व प्राण्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या संरक्षणाची जाणीव प्रदान केलेली आहे आणि या जाणीवेतूनच कुठेतरी विमा या संकल्पनेचा त्या ठिकाणी उदय झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. विमा ही संकल्पना मानवी समाजाला काही नवीन नाही. अनपेक्षित कारणामुळे मालमत्ता अगर जीविताला होणाऱ्या नुकसानीची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन व निधी तयार करून त्यातून प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करावयाची या विम्यामागील त्या ठिकाणी मूलभूत हेतू आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. 5000 वर्षापूर्वी बॅबिलॉन संस्कृतीमध्ये याचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. काळाच्या ओघात विमा या कल्पनेचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. व्यापार व उद्योगाच्या विकासाबरोबर व विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर विमा व्यवसाय करणाऱ्या संस्थांचा विकास मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. विमा ही नुकसान भरपाईची कल्पना मानवी अगर मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यापर्यंत मर्यादित न राहता भविष्य काळाची तरतूद करणे, त्यानंतर मुलामुलींच्या शिक्षणाची तरतूद, त्यानंतर निवृत्तीनंतरच्या आयुष्यात नियमित उत्पन्न प्राप्ती, या सर्व गोष्टींचा विचार या विम्याअंतर्गत त्या ठिकाणी केला जातो. पुढे बघूया ते म्हणजे विम्याचा अर्थ आणि व्याख्या काय आहेत. सेकंड पॉइंट, दुसरा मुद्दा. समाजातील सर्व थरातील व्यक्ती, व्यापारी व व्यावसायिक संस्थांना मालमत्ता आणि जीवितहानीची शक्यता यापासून संरक्षणाचा व सुरक्षिततेचा सापडलेला एक अजोड मार्ग म्हणजे विमा आहे असं आपण म्हणू शकतो. अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या विशिष्ट स्वरूपाच्या कारणामुळे किंवा एखाद्या घटनेमुळे मालमत्तेची होणारी हानी अथवा व्यक्तीस येणारे अपंगत्व अथवा मृत्यू यांमुळे त्या कुटुंबावर किंवा त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या आर्थिक दुष्परिणामांची भरपाई करण्याच्या दृष्टीने विमा हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी मानला जातो. असं देखील आपण म्हणू शकतो की विमा हा एक सामाजिक सहकार्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे, कारण त्याद्वारे समाजातील सर्व घटकांना कुठेतरी एक सुरक्षितता आणि भविष्याविषयीचा एक आधार त्या ठिकाणी मिळतो, ज्यामध्ये भविष्यकाळात अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटांमुळे मालमत्ता अथवा जीविताची हानी होऊन नुकसानीची शक्यता आहे असे वाटणाऱ्या व्यक्तींकडून नुकसान भरपाईच्या हमीबद्दल मोबदला
स्वीकारून अशा गोळा होणाऱ्या मोबदल्यातून प्रत्यक्ष नुकसान झाले आहे अशा लोकांना त्या ठिकाणी भरपाई दिली जाते. हा आपण त्या ठिकाणी अर्थ बघितला विम्याचा. विम्याच्या व्याख्या अनेक तज्ज्ञांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिला जो काही प्रकार आहे ते म्हणजे कार्यात्मक व्याख्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फंक्शनल डेफिनेशन म्हणू शकतो. ती व्याख्या रिगेल आणि मिलर यांनी केलेली आहे. तर त्यांच्या मते, रिगेल आणि मिलर यांच्या मते, विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्यांचे एकत्रीकरण करून नुकसान भरपाईची हमी दिली जाते. नुकसानीची शक्यता असणाऱ्या संबंधित व्यक्तींकडून प्रत्येकी काही रक्कम विमा हप्त्याच्या रूपाने गोळा करून त्यातून ज्याचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई केली जाते. या व्याख्येमध्ये असं आपण म्हणू शकतो की विमा ही एक सामाजिक योजना आहे जी समाजासाठी निर्माण झालेली आहे. त्यानंतर ती व्यक्तिगत स्वरूपाची आणि अनिश्चित स्वरूपाची आहे. भविष्यात काहीतरी घडणार आहे, ते घडेल किंवा नाही हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु मात्र जर घडलं तर त्याची हमी ही विमा कंपनीने त्या ठिकाणी घेतलेली असते. आणि विमा कंपनी काय करते, त्या विमा हप्त्याच्या स्वरूपात ती रक्कम गोळा करून ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष नुकसान झालेले आहे त्यांना त्या ठिकाणी देण्याची मान्य करते. असं आपल्याला या व्याख्येवरून कळतं. हीच व्याख्या जर इंग्लिशमध्ये जर करायची ठरली तर ती अशी असेल: इन्शुरन्स इज अ सोशल डिव्हाइस whereby uncertain risk of individuals may be combined in a group and thus made more certain. Small periodic contribution by the individual, providing a fund out of which those who suffer losses may be reimbursed. अशा पद्धतीने ही व्याख्या होईल. त्यानंतर हॅन्सल यांच्या मते, हॅन्सल यांनी पुढील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे अशी की एकाच प्रकारच्या धोक्यांची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून ज्या व्यक्तींचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा आहे किंवा विमा होय. ही साधी आणि सरळ व्याख्या हॅन्सल यांनी केलेली आहे. त्यांच्या व्याख्येमध्ये आपण असं म्हणू शकतो की एक विमा हप्त्याच्या स्वरूपात कुठेतरी रक्कम घ्यायची आहे आणि ज्यांना जर त्याचं त्यांना जर नुकसान झालेलं असेल तर त्या व्यक्तींनाच त्याची नुकसान भरपाई द्यायची आहे. म्हणून कुठेतरी एक समाज उपयोगी एक प्रकारचं कार्य होऊ शकेल असं आपल्याला या व्याख्येमधून दिसून येतं. म्हणजेच काय की नुकसान भरपाईची हमी या ठिकाणी आहे असं आपण म्हणू शकतो. पुढील जो काही प्रकार आहे व्याख्याचा तो म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल डेफिनेशन, म्हणजे करारात्मक व्याख्या काय असू शकते. कारण विमा हा दोन व्यक्तीमध्ये होणारा करार आहे. एक म्हणजे संबंधित व्यक्ती आणि दुसरं म्हणजे विमा देणारी संस्था म्हणजे विमा कंपनी. या दोन घटकांमध्ये जोपर्यंत कायदेशीर अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण होत नाही तोपर्यंत दोन्ही घटक एकमेकांना जबाबदार नसतात किंवा ते एकमेकांवरती दावा देखील करू शकत नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्च्युअल व्याख्या बघणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. ती आहे मेयर्सन यांच्या मतानुसार विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यात विमेदाराला सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई विशिष्ट मोबदल्यात करण्याची कराराने विमेकरी मान्य करतो. म्हणजे कायदेशीररित्या त्याच्यावरती बंधन असतं, कारण त्याने फॉर्म भरलेला असतो आणि ज्यावेळेस तो संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी जेव्हा सही करतो तेव्हा त्याच्यावरती अनेक प्रकारची बंधनं हे आलेली असतात आणि त्याला ती मान्य असतात. अशा म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी ती सही केलेली असते. इंग्लिशमध्ये ही व्याख्या अशी असू शकेल: इन्शुरन्स इज अ डिव्हाइस फॉर द ट्रान्सफर ऑफ एन इन्शुरर ऑफ सर्टन रिस्क ऑफ इकॉनॉमिक लॉस that would otherwise be borne by the insured. आणि पुढील व्याख्या जी केलेली आहे ती म्हणजे जस्टिस लॉरेन्स यांनी. जस्टिस लॉरेन्स यांच्या मते विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या
योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यांपासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचे आश्वासन देतो. या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येत आहे की यामध्ये दोन पक्ष असतात आणि संभाव्य जर भविष्यामध्ये काही धोका होत असेल तर एक पक्ष त्या ठिकाणी आश्वासन देतो की जर भविष्यात जर अशा प्रकारची काही गोष्ट घडली तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ती नुकसान भरपाई करून देण्याची हमी त्या ठिकाणी देतो, असं त्या ठिकाणी त्यांनी कराराने मान्य केलेलं असतं. आता वरील सर्व जे काही आपण व्याख्या बघितल्या या व्याख्यांवरून आपल्या असं लक्षात येईल की विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यात व्यक्तिगत स्वरूपाच्या संभाव्य धोक्यांचे एकत्रीकरण करून भरपाईची हमी दिली जाते व अशी भरपाई संबंधित व्यक्तीकडून गोळा केलेल्या विमा हप्त्याच्या रकमेतून केली जाते. एक प्रकारे व्यक्तीच्या जोखमीचे विभाजन सर्व समुदायात केले जाते. त्यामुळे विम्यास सामाजिक स्वरूप प्राप्त होते. तसेच अशा प्रकारच्या सामाजिक सहकार्याच्या व्यवस्थेस कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून हमी घेणारा पक्ष लिखित करार करतो. अशा पद्धतीने आपण विम्याची इथे अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांनी दिलेल्या व्याख्या आपण बघितल्या. आता पुढे बघूया ते म्हणजे तिसरा मुद्दा, तो म्हणजे विम्याचे स्वरूप, नेचर ऑफ इन्शुरन्स, ते बघूया. नंबर 1, पहिला मुद्दा, सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार. विमा हा एक सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे, कारण विमा या संरक्षण क्षेत्राखाली समाजातील अनिश्चित व अनियंत्रित घटकांमुळे नुकसानीची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र येऊन निधी तयार करतात व त्यातून ज्या व्यक्ती व संस्थांचे नुकसान झालेले आहे त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी देण्याचे मान्य करतात, नुकसान भरपाई देण्याचे मान्य करतात असं आपण म्हणू शकतो. विमा ही एक समाजातील विविध व्यक्ती व संस्थांनी व्यक्ती व मालमत्ता या दोहोस होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देणे व आर्थिक नुकसानीची भरपाई करणे यासाठी स्वेच्छेने निर्माण केलेले संरक्षण क्षेत्र आहे असं देखील आपण म्हणू शकतो. की स्वेच्छेने लोक इथे कुठेतरी एकत्र येतात आणि ज्यावेळेस त्यांचं नुकसान होईल किंवा ज्या गटाला नुकसान होईल त्या गटाला कुठेतरी त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या ग्रुपला हे त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं असतं. पुढचा मुद्दा येतो म्हणजे जोखमीचे विभाजन. व्यक्तीला मृत्यू आल्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक संकट जसे की अग्नी व सामुद्रिक धोक्यांमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान, अपघाताने येणारे अपंगत्व किंवा मृत्यू, त्यामुळे होणारे नुकसान, चोरी, घरफोडी, शेतातील पीक नष्ट होणे या कारणाने अशा इतर प्रकारचे नुकसान किंवा त्याबाबतच्या जोखमीचे विभाजन अनेक व्यक्तीमध्ये किंवा संस्थांमध्ये त्या ठिकाणी केले जाते. म्हणजे या ठिकाणी धोक्यांचं विभाजन किंवा जोखमीचे विभाजन त्या ठिकाणी केले जाते, कारण प्रत्येक घटकाला कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यांना या विमा संरक्षण क्षेत्राखाली कुठेतरी फायदा मिळवून देणं हा देखील विम्याचा त्या ठिकाणी महत्त्वाचा हेतू आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी स्वरूपांमध्ये आपण सांगू शकतो. पुढील जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जोखमीची निश्चिती. विम्यात कोणत्याही व्यक्ती अगर संस्थांना विमापत्र देताना जोखमीची निश्चिती केली जाते. म्हणजे त्यांना जर त्यांचं नुकसान झालं तर त्यांना किती रक्कम दिली जाईल किंवा काय त्यामध्ये असू शकेल, इंटरनल क्लॉज काय असतील किंवा अंतर्गत त्याला नियम कोणते लागू असतील ही विमा कंपनी आधी निश्चित करते. विमा घ्यावयाच्या मालमत्तेची पाहणी करून जोखीम ठरवली जाते आणि जितकी जोखीम आधी तितक्या अधिक प्रमाणात विमा हप्त्यांची त्या ठिकाणी आकारणी विमा कंपनी करत असते. आयुर्विमा प्रकरणात मात्र जोखीम किंवा नुकसानीचा अंदाज करता येणे शक्य नसते. म्हणजे या मुद्द्यावरून आपण असं म्हणू शकतो की विमा कंपनी सर्वप्रथम ज्या गोष्टीवरती विमा काढायचा आहे तर त्याची जोखमीची पाहणी त्या ठिकाणी करते. जर संबंधित मालमत्ता ही जर सुदृढ नसेल किंवा संबंधित जो काही व्यक्ती आहे जेव्हा आपण त्याचा विमा काढणार आहोत त्याची पूर्णपणे सर्व इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी ते घेत असतात, तर त्यानंतरच ती विमा त्या ठिकाणी काढतात. कारण रिस्क फॅक्टर, धोका हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांना त्या ठिकाणी बघावा लागतो. आणि याच्यावरून आपलं असंही लक्षात येईल की आयुर्विमा प्रकरणामध्ये
अंदाज करता येत नाही जोखमीचा, कारण तो व्यक्ती त्याला भविष्यामध्ये काय होईल आपल्याला सांगता येत नाही. परंतु प्रॉपर्टीबद्दल जो काही सर्वसाधारण विमा प्रकार आहे यामध्ये आपण बघितलं की त्यामध्ये मात्र आपण असं सांगू शकतो की विशिष्ट जी काही, समजा आपण उदाहरण जर म्हटलं तर त्या ठिकाणी एखादी बिल्डिंग आहे तर तिचं सर्वसाधारणपणे तिचं अस्तित्व किती काळ टिकू शकतं किंवा काय असू शकतं, तिचं एक टाईम पिरियड काय असू शकतो हे आपण सांगू शकतो. म्हणजे जोखमीचं कुठेतरी निश्चित त्या ठिकाणी करता येते, परंतु काही असे घटक आहे की ज्यांची निश्चिती आपल्याला विमा छत्राखाली करता येत नाही. पुढील जो मुद्दा येतो म्हणजे घटनावलंबी करार. विमा हा घटनावलंबी करार असून विमा करारात नमूद केलेली घटना कराराच्या मुदतीत घडल्यास करारानुसार विमापत्राचे पैसे दिले जातात. म्हणजे दोन घटकांमध्ये होणारा हा करार आहे, जो लिखित स्वरूपाचा करार आहे आणि ते त्यांनी कायद्याने मान्य केले असते दोन्ही घटकांनी. परंतु आयुर्विमा हा असा करार आहे की ज्यात मृत्यू हा निश्चित असतो, पण तो केव्हा येईल हे मात्र सांगता येत नाही. त्यामुळे मृत्यू ही घटना निश्चित असते. अग्नी विमा, सागरी विमा, अपघात विमा व अन्य विमा प्रकारात मात्र विम्याच्या मुदतीत घटना घडल्यास प्रत्यक्ष नुकसानी एवढी भरपाई त्या ठिकाणी त्याला त्या संबंधित व्यक्तीला किंवा संस्थेला केली जाते. मात्र आयुर्विम्यात मात्र विमेदाराने भरलेल्या हप्त्यांपेक्षा अधिक रक्कम परत केली जाते. म्हणजे जीवन विम्यामध्ये मात्र त्या व्यक्तीला रक्कम पूर्णपणे त्या ठिकाणी किंवा त्याला अधिक रक्कम त्या ठिकाणी मिळू शकते, परंतु सर्वसाधारण विमा प्रकारामध्ये मात्र त्या व्यक्तीला जर त्याचं नुकसान झालेलं असेल, सीमित अशा प्रकारची जबाबदारी विमा कंपनी त्या ठिकाणी त्या प्रकारामध्ये घेतलेली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे घटनावलंबी करारामध्ये जर घटना घडली तरच त्या विमा कंपनी त्या संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यास पात्र असते, हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. पुढे बघूया तो मुद्दा म्हणजे भरपाई. विमा या संज्ञेतील आयुर्विमा हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये करारात नमूद केलेली हमी रक्कम विमेदारास विमापत्राची मुदत संपल्यानंतर अथवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आल्यास त्याच्या वारसास दिली जाते. अन्य विमा प्रकार हे नुकसान भरपाईचे करार असून विमा कितीही रकमेचा असला तरी विमित वस्तूचे किंवा मालमत्तेचे जेवढे नुकसान होईल तेवढीच रक्कम त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळत असते. म्हणजेच काय की मुदत संपल्यानंतर किंवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारात जर समजा त्याचा त्या ठिकाणी मृत्यू जर आलेला असेल तर त्यांनी ज्या फॉर्म्समध्ये ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं असेल, जसं की आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर त्याची त्या ठिकाणी एक तर त्याची पत्नी त्या ठिकाणी वारसदार म्हणून असते किंवा त्याचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हे जे काही घटक आहेत तर ही त्या ठिकाणी दावा करू शकतात ती रक्कम मिळवण्यासाठी आणि ते त्या गोष्टीचा त्या ठिकाणी भविष्यामध्ये त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतात विम्याच्या माध्यमातून. पुढे जर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असंख्य विमेदार. विमा प्रकारात प्रत्यक्ष नुकसानीची विभागणी अनेक व्यक्तींमध्येच त्या ठिकाणी सहजपणे करता यावी यासाठी असंख्य व्यक्तींचा व मालमत्तेचा विमा द्यावा लागतो. कारण समाजामध्ये अनेक प्रकारचे वर्ग आहेत, त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय आहे, उच्च वर्गीय आहे, त्यानंतर उच्च मध्यम, त्यानंतर कनिष्ठ, ज्यांचं उत्पन्न खूपच कमी आहे, ज्याला आपण म्हणतो की गरीब श्रेणीमध्ये जे लोक आहेत अशा सर्व लोकांना कुठेतरी विमा क्षेत्राखाली संरक्षण मिळावं यासाठी विमा कंपनीला त्या ठिकाणी सर्वच प्रकारचे स्लॅबमध्ये त्या ठिकाणी सर्वच प्रकारच्या कमी अधिक प्रमाणात विम्याचे हप्ते त्या ठिकाणी ठेवावे लागतात, जेणेकरून समग्र समाजाला कसं या विमा क्षेत्राखाली त्या ठिकाणी सामावून घेता येईल हा देखील त्या ठिकाणी स्वरूपांमध्ये आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. विम्याच्या स्वरूपांमध्ये थोडक्यात विमा क्षेत्राखाली लहान थोर व कमी रकमेचे तसेच अधिक रकमेचे विमे घेणाऱ्या व्यक्ती व संस्था अशा सर्व प्रकारच्या विमेदारांना सामावून त्या ठिकाणी घेतले जाते. शेवटचा मुद्दा तो म्हणजे विमा हा एक व्यवसाय आहे. सामूहिक सहकार्याच्या आविष्कारातून विम्याचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे असला तरी नंतरच्या काळात एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून विमा क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो.
कारण सुरुवातीच्या काळामध्ये विम्याचा इतका आपल्याला विकास झालेला दिसून येत नाही, परंतु जसजशी औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी घडत गेली तसतसं विम्याचं महत्त्व आणि लोकांमध्ये जनजागृती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. या गोष्टीकडे फक्त गरज म्हणून न बघता लोकांनी याकडे व्यवसाय म्हणून बघणं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी बघू लागले त्याकडे. म्हणून व्यवसाय अथवा उपक्रम म्हणण्यासाठी विमा क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कौशल्ये आणि अनुभव उपस्थित असून त्याचा वापर समाजातील व्यक्ती व संस्थांना त्यांच्या संरक्षण व सुरक्षिततेची हमी देण्यासाठी केला जातो. म्हणजे जर व्यक्तीकडे चांगल्या प्रकारचे स्किल असतील, कौशल्य असतील, तर ते कौशल्याचा वापर करून तो या विमा व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतो आणि त्या माध्यमातून त्याला अर्थार्जन देखील म्हणजे त्याला पैसे देखील मिळू शकतात. हा देखील त्या ठिकाणी स्वरूपांमध्ये आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. अशा प्रकारे आपण विम्याची या स्लाईडमध्ये आपण प्रास्ताविक बघितली, त्यानंतर विम्याचा अर्थ आणि व्याख्या बघितली आणि त्यानंतर विम्याचे स्वरूप बघितले. आता आपण पुढे बघूया ते म्हणजे विम्याचे हेतू काय आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. तर पहिला जो हेतू आहे तो म्हणजे धोक्यांचे स्थलांतरण करणे. नित्याच्या आयुष्यात सर्व मार्ग धोक्याने भरलेले आढळतात. त्यामुळे धोके हे टाळता येतात असे नाही, परंतु अशा धोक्यांमुळे होणाऱ्या हानीची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकता येते. त्यामुळे विमा हा धोक्यांचे स्थलांतर करावे या हेतूने घेतला जातो. ठराविक मोबदल्यात विमेहित असणाऱ्या वस्तूला होणाऱ्या धोक्यांचे स्थलांतर विम्यामुळे त्या ठिकाणी करता येते. म्हणजे विम्यामुळे एक प्रकारचं सुरक्षा कवच किंवा एक प्रकारचा आर्थिक आधार संबंधित सर्व घटकांना त्या ठिकाणी मिळाल्यामुळे कुठेतरी या धोक्यांचं स्थलांतर झालं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरा मुद्दा तो म्हणजे हानीची भरपाई. विमे वस्तूला होणाऱ्या संभाव्य हानीची भरपाई व्हावी हा विमा घेण्यामागील दुसरा महत्त्वाचा हेतू आहे असं आपण म्हणू शकतो. कारण धोक्याची वेळ, स्थळ आणि स्वरूप याबद्दल कोणतीच खात्री देता येत नाही, परंतु अशा धोक्यांमुळे हानी झाल्यास त्याची भरपाई करण्याची खात्री विम्यामुळे त्या ठिकाणी देता येते. पुढे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भविष्याविषयीची तरतूद. भविष्यकाळासाठी तरतूद करणे हाही एक विम्याचा महत्त्वाचा हेतू आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल काळजी वाटते आणि ते साहजिक आहे. विशेषतः उतारवयात अर्थार्जन कमी झाल्यानंतर काय स्थिती निर्माण होईल याची काळजी वाटत असते. त्यामुळे विम्यामुळे अशी काळजी मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे दूर झालेली नसली तरी अंशतः त्या व्यक्तीला त्या ठिकाणी दिलासा मिळतो असं देखील आपण म्हणू शकतो. त्यानंतर भविष्यकाळाची सोय. आपल्या मुलामुलींच्या भविष्यकाळाची सोय व्हावी हा विमा घेण्यामागील एक महत्त्वाचा हेतू असतो. तसेच प्रत्येक पालकाला आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी काळजी असते. तसेच मुलीच्या विवाहाप्रसंगी करावा लागणाऱ्या मोठ्या खर्चाची चिंता देखील त्या पालकांना त्या ठिकाणी असते. म्हणून अशा प्रकारची काळजी आणि चिंता यावर विमा हा एक रामबाण उपाय आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बचतीतून संरक्षण मिळवणं. उत्पन्नातून नियमितपणे बचत करणे आणि बचतीद्वारे स्वतःला आणि कुटुंबाला एक आर्थिक संरक्षण मिळवून देणं हा देखील एक दुहेरी हेतू विमा घेण्यामागील त्या ठिकाणी असतो. कारण मिळवलेल्या उत्पन्नातून व्यक्तीने विशिष्ट स्वरूपाची बचत करणं हा देखील एक भविष्यकाळाच्या दृष्टीने एक त्या ठिकाणी संरक्षणाचा मार्ग आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि हे बचतीच्या माध्यमातूनच पैसा त्या ठिकाणी इन्शुरन्स किंवा विम्याच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी विमा कंपनी विमा हप्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेत असते. आयुर्विमात विमा हप्ते रूपाने भरावी लागलेली रक्कम बचत ठरते. म्हणजे विमा हप्ता एक प्रकारची बचत आहे असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. परंतु जीविताला हानी झाल्यास विम्याचे संरक्षण लाभते. विमा घेऊन दीर्घकाळापर्यंत बचत करावी लागली तर त्यातून वृद्धापकाळासाठी त्या ठिकाणी तरतूद होते. म्हणजे रिटायरमेंट नंतर किंवा जे लोक रिटायर्ड झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना देखील याचा त्या ठिकाणी भविष्यामध्ये फायदा होतो. पुढचा मुद्दा येतो म्हणजे प्राप्तिकरातून सूट मिळविणे. देशातील प्रचलित आयकर कायद्यानुसार ठराविक मर्यादेपलीकडे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला आयकर भरावा लागतो. विमा घेऊन भरलेल्या हप्त्याच्या प्रमाणात आयकरात जर त्या ठिकाणी सूट मिळविणे हा विमा घेण्यामागे त्या ठिकाणी प्रधान हेतू असतो. म्हणजेच
विमा घेऊन बचत नियमितपणे करणे, भविष्यकाळासाठीची सोय, त्यानंतर वारसांची सोय आणि प्राप्तिकरातून सूट असे अनेक हेतू हे त्या ठिकाणी विमा घेण्यामागे त्या ठिकाणी असतात. म्हणजेच काय की आयकरातून त्या ठिकाणी जर विशिष्ट मर्यादेपलीकडे जर व्यक्तीचं त्या ठिकाणी गेलं, उत्पन्न जर त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी गेलं, तर विम्याच्या माध्यमातून ते उत्पन्न त्या ठिकाणी कुठेतरी कमी केलं जातं आणि व्यक्तीला जो काही कर भरण्यासाठी तो त्या ठिकाणी आलेली आहे अमाऊंट ती कमी होऊ शकते. म्हणजे एक प्रकारचा टॅक्स बेनिफिट या विम्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला मिळत असतं. पुढचा मुद्दा येतो म्हणजे जप्तीपासून संरक्षण. व्यापारी अथवा व्यावसायिकांनी उभारलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने धनको ऋणकोची मालमत्ता जप्त करू शकतो, कारण तसा कायद्याने त्याला अधिकार आहे. परंतु जर अशा प्रकारची जप्ती जर संबंधित विमा घेतलेल्या मालमत्तेवरती जर येत असेल आणि जर संबंधित व्यक्तीने त्या प्रॉपर्टीचा जर विमा काढलेला असेल, तर ती जी काही जप्ती आहे ती विशिष्ट काळासाठी त्या ठिकाणी मागे घ्यावी लागते संबंधित संस्थेला. कारण विमा जर त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचा असेल तर कायद्यानुसार त्या व्यक्तीवर त्या प्रॉपर्टीवरती त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी जप्ती करता येत नाही. कायद्याने जसं त्याच्यावरती प्रतिबंध करण्यात आलेला आहे. विमापत्राच्या स्वरूपात मालमत्ता धारण करणे व तिला जप्तीपासून संरक्षण मिळवणे हा देखील एक महत्त्वाचा हेतू हा विमा घेण्यामागे आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा मुद्दा तो म्हणजे व्यापार व व्यवसायामध्ये सातत्य टिकून ठेवणं किंवा सातत्य ठेवणं. व्यापार आणि व्यवसायामध्ये सातत्य राखणे हा देखील विमा घेण्यामागचा हेतू असतो. कारण अनेक प्रकारचे उद्योजक किंवा व्यावसायिक हे व्यवसाय सुरू करतात, परंतु जर त्यांना अनैसर्गिक किंवा संभाव्य गोष्टींपासून जर त्यांना काही भविष्यामध्ये काही जर धोका निर्माण झाला तर ते त्या ठिकाणी पूर्णपणे कोलमडून जाऊ शकतं किंवा त्यांचं आर्थिक जे काही त्यांचा धोका आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर असल्यानंतर ते व्यवसाय बंद देखील करू शकतात. म्हणून अशा काळामध्ये विमा जर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी काढलेला असेल तर त्यांना त्या ठिकाणी अंशतः किंवा त्या ठिकाणी आधार मिळू शकतो आणि ते कुठेतरी परत त्यांचा जो काही उद्योग व्यवसाय आहे किंवा व्यापार आहे त्यासाठी ते उभे राहू शकतात. म्हणून अशा प्रकारचा आधार हा विम्याच्या माध्यमातून देता येतो आणि म्हणून त्यांचा जो काही व्यवसाय आहे तो अविरतपणे आणि सातत्यपूर्ण त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. यासाठी देखील विमा काढणं हे आवश्यक आहे. या हेतूने देखील विमा काढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून ते मालमत्तेला सुरक्षितता मिळवण्याच्या दृष्टीने आणि नुकसान कुठेतरी कमी करण्याच्या दृष्टीने विमा काढणं हे गरजेचं आहे. पुढे जर महत्त्वाचा हेतू बघितला तो म्हणजे सामाजिक सहकार्यातून राष्ट्रीय विकास. विमा हे एक सामाजिक सहकार्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कारण या सहकार्यातून गोळा होणाऱ्या विमा निधीचा म्हणजे विमा हप्ता रूपाने गोळा होणाऱ्या रकमेचा वापर देशात विविध उद्योग आणि सेवा व्यवसायासाठी त्या ठिकाणी करणे व त्यातून राष्ट्रीय विकासास हातभार लावणे हा देखील त्यामागे हेतू असतो. कारण या विम्याच्या माध्यमातून जो काही पैसा विमा हप्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोळा झालेला असतो, हा सर्व पैसा किंवा ही सर्व रक्कम राष्ट्र उभारणीसाठी केली जाते. म्हणजेच काय की ज्यामध्ये रस्ते बांधणी असो किंवा शैक्षणिक सुविधा असो किंवा आरोग्याविषयी जे काही मूलभूत सुविधा असतील त्या ठिकाणी असो, तर अशा समाजोपयोगी कार्यांमध्ये अशा प्रकारचा जो काही विमा हप्ता रूपाने जो काही पैसा गोळा केलेला असतो विमा कंपनी तो त्या ठिकाणी लावला जातो. म्हणून आपण असं म्हणू शकतो की विमा हा एक सामाजिक सहकार्यातून त्या ठिकाणी कुठेतरी राष्ट्रीय विकास होण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. आणि शेवटचा जो काही हेतू आहे तो म्हणजे विविध व्यक्ती व संस्थांच्या हिताचं रक्षण करणं. समाजात विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि सामाजिक व आर्थिक संस्था कार्य करीत असतात आणि या व्यक्ती व संस्थांचे हितसंबंध सुरक्षित ठेवणं आणि हानी पोचल्यास त्यांना भरपाई करणे हा देखील विम्याचा त्या ठिकाणी हेतू असतो. त्यात लहान मोठे उद्योजक, व्यापारी, शेतकरी, गायक, चित्रकार आणि सामान्य ग्राहक इत्यादी सर्वांचे हितसंबंध कुठेतरी सुरक्षित राखले जावेत आणि त्यांना परिपूर्ण कुठेतरी विम्याचा त्या ठिकाणी फायदा करून देता येईल हा देखील त्यामागे उद्देश असतो. त्यासाठी विमा संस्था विविध विमा पत्राच्या आधारे आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात. ज्या व्यक्तीला ज्या विमा प्रकाराची गरज आहे किंवा जो विमा काढल्यानंतर त्याला भविष्यामध्ये कुठेतरी नुकसान त्याला होणार नाही अशा प्रकारचा विमा कंपनी त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला किंवा संस्थेला त्या ठिकाणी देत असते. अशा पद्धतीने आपण या स्लाइड्समध्ये आपण विम्याचे
हेतू बघितलेले आहे का विमा का काढला पाहिजे. अशा पद्धतीने आजची जी काही तासिका झाली किंवा आजचं जे काही लेक्चर झालं यामध्ये आपण प्रत्यक्ष पहिलं जे काही प्रकरण आहे विम्याचे नियोजन या अंतर्गत आपण त्याचा त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास या ठिकाणी आपण सविस्तर आपण या ठिकाणी चर्चा केली. थँक्यू. धन्यवाद.